नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Good morning students. Today we learn about the construction of thermometer and calorimeter. Students, you know that thermometer is used when someone at home has fever. That thermometer is called a clinical thermometer. Different thermometers are used for different purposes. See in figure 14.4 different thermometers are shown. This figure A shows a thermometer which is a narrow glass tube and has a bulb at one end. See in the figure. The bulb and part of the tube is filled with a liquid. Earlier, mercury was used, but as it is harmful for us, it has been replaced with alcohol. And the rest of the volume of the tube has vacuum and the other end is closed. See, there are numbers starting from 0, 10 degree, 20, 30 up to 100 degree Celsius, and below 0 there is minus 10. Means we can measure here temperature between minus 10 to plus 100 degree Celsius. How we measure the temperature? The bulb is kept in contact with the object whose temperature is to be measured, so that its temperature becomes same as that of the object. म्हणजे हा जो फुगा खाली दिसतोय, बल्ब दिसतोय, तो ज्या वस्तूचं तापमान आपल्याला मोजायचं आहे त्याच्याजवळ थोडा वेळ धरतात आणि मग त्या आतील जे अल्कोहोल आहे, लिक्विड आहे, त्याची हाईट, उंची जिथपर्यंत वाढत जाईल, समजा 30 अंश सेल्सिअसपर्यंत असेल तर आपण तापमान 30 अंश सेल्सिअस, 70 अंशापर्यंत गेलं तर 70 अंश सेल्सिअस, या पद्धतीने या ठिकाणी या तापमापीच्या साहाय्याने तापमान आपण मोजतो. आपल्याला माहिती की उष्णता दिली की या अल्कोहोलचं काय होतं, एक्सपान्शन होतं, प्रसरण होतं, त्यामुळे त्याची उंची वाढते आणि याच्या साहाय्याने आपण तापमान मोजू शकतो. याच्या बाजूला जी आकृती दाखवलेली आहे ती क्लिनिकल थर्मोमीटर. ॲज द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी पर्सन इज 37 डिग्री सेल्सिअस. रिकाम्या जागांमध्ये प्रश्न येतो की आपल्या निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं? द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी पर्सन इज 37 डिग्री सेल्सिअस. म्हणून आपला ताप ज्या वेळेला डॉक्टर मोजतात तो या 40, 41, 45पर्यंत, 41 अंशापर्यंत जरी गेला तरी आपलं शरीर तापाने आपण फणफणतो असं म्हणतो. आणि ते तापमान निरोगी माणसाचं 37 अंश सेल्सिअस असतं आणि जेव्हा आपल्याला ताप येतो ते 37पेक्षा जास्त तापमान त्या ठिकाणी असतं. आणि त्यामुळे हे जे क्लिनिकल थर्मामीटर आहे, दवाखान्यामध्ये जे वापरलं जातं, त्यामध्ये जी तापमापीवरती खुणा केलेल्या असतात त्या 35 अंश सेल्सिअसपासून 42 अंश सेल्सिअसपर्यंत केलेल्या असतात. Nowadays, instead of this type of thermometer, a digital thermometers are used for clinical purposes. यापेक्षा डिजिटल थर्मामीटर जे दाखवलं आहे, सी फिगर बघा, this type of thermometer are used nowadays. This does not use the expansion of liquid due to heat. यामध्ये लिक्विड भरलेलं नसतं कुठलंही, तर यामध्ये विशिष्ट असा सेन्सर बसवलेला असतो विच कॅन मेजर द हीट कमिंग आउट ऑफ द बॉडी डिरेक्टली अँड फ्रॉम दॅट वी कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ द बॉडी. द थर्मामीटर used in laboratory are similar to the one shown in the figure 14.4a, except that the range of temperatures that it can measure a large spanning 40 degree Celsius to 110 degree Celsius or even larger.
याच्यापेक्षा जास्त तापमान मोजायचं असेल तर हा मॅक्झिमम अँड मिनिमम थर्मामीटरचा यूज लॅबोरेटरीमध्ये केला जातो, ज्यामध्ये 40 अंश सेल्सिअसपासून तर 110 अंश सेल्सिअसपर्यंतचं तापमान आपण मोजू शकतो. अ स्पेशल टाईप ऑफ थर्मामीटर यूज टू मेजर द मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर्स इन अ डे. It is called a maximum minimum thermometer and which is shown in the figure 14.4d. When a hot object is kept in contact with a cold object, they both exchange heat. जेव्हा उष्ण वस्तू असते एखादी आणि दुसरी थंड वस्तू असते त्यावेळेला काय होतं, त्या ठिकाणी उष्णतेची देवाणघेवाण होते. जी वस्तू गरम असते ती वस्तू उष्णता देते आणि जी वस्तू थंड असते ती वस्तू उष्णता घेते. अशी उष्णतेची देवाणघेवाण कुठपर्यंत सुरू असते, जोपर्यंत दोन्हीही वस्तूंचं तापमान सेम होत नाही, सारखं होत नाही, तोपर्यंत या वस्तूमधील तापमानाचं एक्सचेंज होत असतं. This means that a kinetic energy of atoms in cold object goes on increasing while that in hot object goes on decreasing. A time comes when the average kinetic energies of atoms in both objects become equal, which means that the temperatures of both objects become equal. Now specific heat. Specific heat of different objects are different. The definition of specific heat is the specific heat of an object is the amount of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree. म्हणजे एखाद्या वस्तूचं तापमान युनिट मासचं तापमान 1 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी त्याला जितक्या उष्णतेची गरज आहे ती उष्णता म्हणजे त्या पदार्थाची त्या वस्तूची स्पेसिफिक हीट असते. स्पेसिफिक हीटची जर डेफिनेशन आली तर ही आपल्याला लिहायची आहे. पुन्हा एकदा सांगते, द स्पेसिफिक हीट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट of heat required to increase the temperature of unit mass of that substance through 1 degree, and this is represented by symbol C. Its SI unit is joule per kg degree Celsius, and in CGS its unit is calorie per gram degree Celsius. For formula, if we suppose Q is the amount of heat required to increase the temperature of an object of mass m and specific heat C from Ti to Tf. Ti means initial temperature and Tf means final temperature. This amount depends on the mass and specific heat of the object as well as on the increase in temperature, and formula for this is Q is equal to m into C into Tf minus Ti. Remember this formula. Q is equal to m means mass of that object multiply by C means is specific heat multiply by Tf minus Ti means change in the temperature. Different substances are shown in that box. C. Aluminium, its specific heat is 0.21, alcohol 0.58, gold 0.03, hydrogen 3.42, iron 0.11, copper 0.09, mercury 0.03 and water 1.0. Specific heat of water is 1. Now temperature is measured by using thermometer. Now how heat is measured? The calorimeter is used to measure the heat content of an object. Means the equipment which is used to measure heat is called calorimeter. See figure 14.5. A calorimeter is shown. It is like a thermoflask. आपल्या घरामध्ये जे
थर्मोफ्लास्क असतं त्या पद्धतीने या कॅलरी मापीची रचना असते. 2 भांडे त्यामध्ये आपल्याला दिसत आहे बघा. अ कॅलरी मीटर हॅज 2 vessels, an inner and outer one. No heat can be transferred from inner to the outer vessel or from the outer to the inner vessel. Thus the inner vessel is thermally isolated from the surroundings. म्हणजे आतून उष्णता बाहेर जात नाही किंवा बाहेरची उष्णतासुद्धा आत येत नाही. असं हे तांब्याचं बनवलेलं एक भांडं असतं. अ थर्मामीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर अँड अ स्टरर फॉर स्टरिंग द लिक्विड इन द कॅलरीमीटर आर फिटेड इन इट. See, there is a stirrer and thermometer which is fitted, and a heat resistance lid is applied there. Water at a fixed temperature is placed inside the calorimeter. Calorimeter मध्ये पाणी भरलेलं असतं विशिष्ट तापमानाचं. This means that the temperature of the inner vessel and that of the water in it are the same. आता जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूचं तापमान मोजायचं असतं, ती वस्तू त्याच्यामध्ये प्लेस केली, झाकण बसवलं, तर ती वस्तू जर गरम असेल तर ती गरम वस्तू काय करेल? उष्णता देईल. कोणाला देईल ती वस्तू उष्णता? तर त्यातील पाण्याला आणि कॅलरी मापीला. कुठपर्यंत देत राहील ही उष्णता? जोपर्यंत त्या तिन्ही गोष्टींचं तापमान समान होत नाही तोपर्यंत ही उष्णता ती गरम वस्तू देईल. आणि जर आपण या कॅलरी मापीत त्या पाण्यापेक्षा कमी तापमानाची थंड वस्तू जर आपण टाकली तर ती थंड वस्तू त्या पाण्याकडून उष्णता ग्रहण करेल. Suppose the mass of the inner vessel in the calorimeter is mc and its initial temperature is Ti, and the mass of water in the calorimeter is mw. The temperature of water will also be Ti. Suppose we place an object of mass m0 and its temperature is T0 in the calorimeter, and T0 is higher than Ti. The object will give away heat to the calorimeter and water. म्हणजे गरम वस्तू टाकली तर तो ऑब्जेक्ट काय करेल? तर गरम ऑब्जेक्टकडून उष्णता पाण्याला मिळेल आणि कॅलरीमीटरला मिळेल. This happens soon the temperature of all three will become same. The total heat given away by the object Q0 is given by QC plus QW. Total heat given by the object. गिवन बाय म्हणा किंवा एक्सेप्ट बाय म्हणा. जर तापमान जास्त असेल त्या वस्तूचं तर इट गिव्ज हीट, आणि तापमान कमी असेल तर इट ॲक्सेप्ट हीट. ती ग्रहण करेल उष्णता. आणि एकूणच तापमान जे असेल ते QC प्लस QW एवढं असेल. मागेच आपण फॉर्म्युला बघितला की Q इज इक्वल टू M इंटू C इंटू TF मायनस TI. या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण या ठिकाणी Q0, QW आणि QC हे फॉर्म्युल्यांच्या किमती काढल्या आणि त्या जर या 4 नंबरच्या सूत्रामध्ये लिहिल्या, Q0ची किंमत टाकली, QCची टाकली, QWची टाकली, तर आपल्याला 5 नंबरचं जे इक्वेशन मिळेल, या इक्वेशनवरून आपण वी कॅन मेजर ऑल द मासेस अँड टेम्परेचर्स. इक्वेशन काय मिळालं बघा? m0 इंटू डेल्टा T0 इंटू C0 इज इक्वल टू mw इंटू डेल्टा TW इंटू CW प्लस mc इंटू डेल्टा TC प्लस CC. या फॉर्म्युलावरून वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ एनी ऑब्जेक्ट. In the next lecture we will see effect of heat